आपण आलो आहोत वासंती जांभळे यांच्या घरी. नमस्कार. नमस्कार. बरं, मला सांगा वहिनी की तुम्हाला एकतर घराच्या बाहेर जबरदस्त असा व्ह्यू आहे. गारबट पॉइंट आहे का तो? गारबट पॉइंट. हो ना, एक्झॅक्ट तुमच्या घराच्या बाहेर समोरच आहे. लोक म्हणजे हा पॉइंट बघायला कुठून कुठून येतात आणि तुम्हाला रेडीमेड घराच्या बाहेर हा पॉइंट अगदी सकाळच्या वेळेला फार सुंदर दिसतं एकदम. आता ह्या महिन्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये एकदम सुंदर सीन वाटतं सकाळचं. पूर्व दिशा तीच येते मला. हो, पूर्व दिशा तीच आहे. सकाळी उठल्याबरोबर आम्हाला सूर्याचं दर्शन होतं. क्या बात आहे, क्या बात आहे. ओके, बरं, मग ह्या सुंदर माथेरानमध्ये तुम्ही काय करता? तुम्ही घरी असता का? नाही, मी घरी असते आणि म्हणजे सोशल वर्क करते मी थोडं. सोशल वर्क. आणि मी माथेरान नगरपालिकेमध्ये आता सध्या नगरसेविका, बाल कल्याण समितीची उपाध्यक्ष आहे. विकास नियोजन विकासमध्ये सभापती होते आता गेल्या वर्षी. आणि त्याशिवाय दक्षता कमिटीवर, रायगड जिल्हा दक्षता कमिटीवरती आहे. आमच्या झी मराठीच्या प्रेक्षकांना तुम्ही काही पदार्थ बनवून दाखवा. नारळाच्या दुधाची पनीर कढी करणार आहे मी. नारळाच्या दुधाची पनीर कढी. ठीक. ओके, बरं, मग साहित्य सांगता? हे नारळाचं दूध आहे आणि हा कांदा, पनीर आहे, पनीरचे तुकडे. त्यानंतर हे कढीपत्ता, जिरं, मोहरी, मेथी, त्याप्रमाणे गूळ, कोथिंबीर, कोकम आणि हिंग, तसंच मीठ, आलं लसणीची पेस्ट आहे, हळद आणि ही काश्मीरी मिरची, लवंग, वेलची आणि दालचिनी आहे ह्याच्यामध्ये. आणि हे धणे, बडीशेप आहे. मावशी, आपण हे आधी भाजायचे गरम मसाले. ह्या गरम मसाले जे आपण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काय काय घेतले? दालचिनी, काळी वेलची आणि हे दगडफूल पण आहे. हा, दगडफूल आहे. ओके, ठीक आहे. तर आधी हे का घेतलं काही? आधी अगोदर हे घ्यायचं. अगोदर लवंगा पण ना. याच्यावर काय थोडं भाजत आलं ना की मग धणे टाकायचे. अख्खे धणे सगळे घालू? हां, सगळे घाला. त्यानंतर बडीशेप टाकायचे. ती किती? बडीशेप टाकली चमचा? 2 चमचे. खास ना. आणि नंतर मिरची टाकायची, लाल मिरची. या सगळ्या सुक्या मिरच्या सगळ्या लागणार ना. हा काळसर नाही ना करायचा, म्हणजे नाही, थोडा म्हणजे कडक करायचा. म्हणजे मिरच्या वगैरे पण मिक्सरमध्ये चांगल्या वाटल्या जातील, पावडर होईल, छान पेस्ट चांगली तयार करायची ना. हा तुम्ही कोरडाच घेणार मसाला का पेस्ट? हा, आता पेस्ट करणार. पेस्ट करणार. आता झालंय, गॅस बंद करू? हे झालं, गॅस बंद करू. ठीक आहे. मिक्सरमधनं आपण पेस्ट करून घेऊया. मसाला जो आपण भाजला तर त्याची पेस्ट तयार झालेली आहे. आणि आता पनीर पण तळून घ्यायचे. घालू मी? हो. ओके. तुम्ही तुमच्या आता समाजकार्य करता म्हटलं तर मैत्रिणी भरपूर असतील ना? हो, त्या मैत्रिणींना ही डिश खिलवलीत का? हो, मैत्रिणींना घालतली ना खायला. म्हणजे अधूनमधून आम्ही काही ना काही प्रकार असे करतो आणि असंच चालू, म्हणजे महिन्यातून माथेरानमध्ये आता तुम्ही म्हणजे दक्षता समितीवरती पण आहात, तर त्याची म्हणजे जी काही मदत असते ती इथल्या महिलांसाठी असते? महिलांसाठी असते. महिलांसाठी. हो, म्हणजे बऱ्याचशा समस्या महिलांसाठी असतात. कुठल्या महिलांवरती अन्याय झालेला असतो कुटुंबामध्ये, तर त्याच्यामुळे म्हणजे का समझोता करायचा एक प्रकारचा, त्यांना समंजसपणे कसं त्यांची जी फॅमिली एकत्र येईल, पती पत्नी असतील, मुलगा किंवा नवरा बायकोंचं असेल आणि मदतही. हां, तर त्याप्रमाणे त्यांचं ते पण करता येतं. आणि समजा कुठे काय झालं तर मग बोलवतात. अशी तुमच्यासारख्या लोकांची खूप मदत होते. हां, तशीच मदत आम्हालाही झालेली आहे उत्तमोत्तम पदार्थ शिकण्यासाठी. झालं ना हे? झालं. आता हे ब्राऊन झालेले आहेत. आता हे आपण काढून मग पाण्यामध्ये टाकायचे. ठीक आहे, मग तसं करून घेऊया आपण. पनीर पण तळून झालं, मसाला पण वाटून झाला. आता आपल्याला फोडणी घालायची आहे आणि ते बनवायचं आहे. एक्झॅक्ट काय कृती आहे ती. तर आधी काय घालायचं? सुरुवातीला मेथीचे दाणे टाकायचे. ओके. मेथी थोडी जरा हे झाली ना, लाल झाली थोडी की मग जिरं मोहरी टाकायचे. अच्छा. आणि जिरं मोहरी, हिंग, कढीपत्ता, अच्छा, 1 by 1 कांदा. हां,
एक एक टाकत न्यायचं, कारण हे मेथीचे दाणे जरा थोडेसे जाडसर असतात ना, त्याच्यामुळे त्याला थोडंसं फ्रायला वेळ लागतो. मोहरी झालं ना? अजून जिरं नाही पुरे टाकू मी? जिरं, हां जिरं टाका, हिंग आणि कढीपत्ता, थोडं हिंग टाकायचं, कढीपत्ता टाकायचा थोडा, आता थोडा कांदा टाकून घ्यायचा, बारीक केलेला कांदा टाकायचा. हा सगळा घालू? हां सगळा. आणि हळद वगैरे कधी घालू? हो, हा जरा कांदा थोडा लाल करून घ्यायचा. तुम्ही कुठे शिकलात हा पदार्थ? काय माहिती का, सुरुवातीपासून मला जेवण करायची किंवा काही पदार्थ करायची आवड आहे. सुरुवातीपासून मुलांना खायला घालायचं मला पण हे होतं. एक एक डिश प्रयत्न करून बघायची, असे ऐकून तर असतंच म्हणा आपण पण मग प्रयत्न करून बघायचे. आणि मग सुरुवात काही कुठलेही पदार्थ आपण करायला घेतल्यानंतर मग त्याची नावाची काही कल्पना नसते. नावं आता आपण देवते पण मग त्याप्रमाणे पदार्थ होतात, पण चविष्ट होतात. आता ह्याच्यात आलं लसणीची पेस्ट टाकायची, थोडी एवढी हळद आणि वाटलेलं ते वाटण आहे, मगाशी आपण जे मगाशी वाटलं ते वाटण टाकायचं. अजून हवे का? थोडं मस्त रंग आलाय याला. मिरची, हां काश्मीरी मिरची आहे ना, त्याच्यामुळे रंग एकदम लाल चुटूक रंग आलाय. हा सगळा? हो सगळं टाकून. आणि आता दूध टाकायचं आपल्याला. ओके, नारळाचं दूध ना? हो नारळाचं दूध घालू? सगळं आत्ताच घालू ना? हो सगळं घालू. आणि ह्याला म्हणजे उकळी येईपर्यंत थोडं हलवत राहायचं. ओके, जर हलवलं नाही तर मग ते थोडं फाटतं ना? हां, म्हणजे हा पदार्थ करताना ती जरा खबरदारी घ्यायला हवं. मीठ घालायचं ना? मग मीठ नंतर घालते. नंतर घालूया. हो, आता काय मीठ घालायचं आणि कोकमाचं पाणी घालायचं थोडंसं. कोकमाचं पाणी, बरं. आणि कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर आत्ताच टाकून द्यायची, म्हणजे ती थोडी उकळी येताना थोडा स्वाद त्याचा येतो. बरोबर. बस. आता काय मीठ का आधी कोकमाचं पाणी? नाही, थोडी उकळी आल्यानंतर मग मीठ टाकूया. मीठ आणि कोकमाचं पाणी टाकूया. ठीक आहे, जरा 1-2 मिनटं उकळून घेतो. उकळी आली आहे ना? काय उकळी आलेली आहे. आता त्याच्यामध्ये गूळ टाकायचं. गूळ थोडा चवीपुरता. गूळ जर पाहिजे असेल तर, ज्याला आवडत असेल गूळ तर त्यांनी टाकायचं, नसेल तर तसंही फ्लेवर जसं आवडत असेल तसं. कोणाला गोड आवडतं, कोणाला तिखट आवडतं, त्याप्रमाणे मग चवीपुरता गूळ टाकलाय. गोडाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे आहे, नाही टाकलं तरी चालतं. म्हणजे ओके. आणि ते कोळ पण कोळ केलेला आहे तो टाकायचा. त्यानंतर मीठ टाकायचं. हा आमसुलाचा कोळ किती घालायचा सांगा? 1 चमचा पुष्कळ. आणि मीठ टाकायचं. थोडं? हां पुरे. आता ही उकळी आलेली आहे. त्यानंतर आता पनीर टाकायचं आपण त्याच्यामध्ये. हां, पनीरच्या 1-2 उकळ्या आल्या ना की पनीर मग ते आपण तळून घेतलेलं आहे ना, लुसलुशीत तो नरम होतो चांगलं. आणि आता मग हे देताना त्यावर कोथिंबीर वगैरे पण टाकायची, अजून सजवायचं. हां, थोडं सर्व करताना कोथिंबीर टाकायची. आणि ही डिश म्हणजे कसं आपण ब्रेड बरोबर खाऊ शकतो किंवा कोंबडी वडे असतील त्याप्रमाणे खाऊ शकतो. तांदळाची उकडपिठाची भाकरी असेल त्याबरोबर पण छान लागते. तुम्ही मला कशा बरोबर देणार आहात? तुम्हाला मी भाकरी
भाकरी आहे किंवा आता नान ब्रेड आहे त्याच्याबरोबर सुद्धा छान लागतो. आपल्याला समजा आता द्यायचे प्रत्येक पाहुणे आलेत आणि आपल्याला पटकन डिश करायची आणि तेवढा जर वेळ नसेल तर ब्रेड वगैरे बाजारात असतो किंवा आपल्या घरी पण असतो. येस, हे जे नान आहे मावशी म्हणतात ते, तर ते असं चपटं नान असतं आणि ते फक्त मी माथेऱ्यांच्याच बाजारात बघितलंय. तर मी त्याच नान बरोबर खाणार आहे आणि ही डिश आता तयार झालेली आहे. तर त्याचं साहित्य आणि कृती. पनीर नारळ कढी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: नारळाचं दूध, कांदा, पनीर, कढीपत्ता, जिरं, मोहरी, मेथी, गूळ, कोथिंबीर, आमसुलं, हिंग, मीठ, आलं लसूण पेस्ट, हळद, सुक्या लाल मिरच्या, लवंग, वेलची, दालचिनी, धणे आणि बडीशेप. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर लवंग, वेलची, दालचिनी, धणे, बडीशेप आणि सुक्या लाल मिरच्या परतून हा मसाला एकत्र वाटून घ्यावा. कढईमध्ये तेल गरम करून पनीरचे तुकडे खरपूस तळून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून मेथी, मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी करावी. त्यामध्ये कांदा, आलं लसूण पेस्ट, हळद आणि भाजून वाटलेली गरम मसाल्याची पेस्ट परतून घ्यावी. या मिश्रणामध्ये नारळाचं दूध, कोथिंबीर, आमसुलाचं पाणी, गूळ, मीठ आणि पनीरचे तुकडे घालून कढी उकळवून सर्व्ह करावी.